खडसे आहेत, प्रतापराव जाधव जे अनुभवी आहेत त्यांना खूप उशिराने संधी देण्यात आलेली आहेत, रामदास आठवले आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर या सगळ्या चेहऱ्यांकडे कसं बघताय? मुरलीधर मोहोळ यांनी महानगरपालिकेचा महापौर म्हणून अतिशय यशस्वीपणे जनतेची सेवा केली आहे आणि पुणे विभागामध्ये प्रशासकीय क्षमता ही दाखवत अनेक विकास योजना पूर्ण केल्या. रक्षाताईंना 2 लोकसभेचा अनुभव आहे, तिसऱ्यांदा त्या निवडून आल्या. रामदासजी तिसऱ्यांदा पुन्हा मंत्री होते आहे. प्रताप जाधवजी विधानसभेतही होते आणि लोकसभेचाही त्यांचा दांडगा अनुभव आहे. सर्वसामान्यांशी नातं असणारा हा नेता आहे आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की महाराष्ट्राला न्याय देताना सर्वंकष सर्व विभागाचा विचार करत महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये केंद्रातून प्राप्त व्हावं या दृष्टीने या नावांची निवड झाली आहे. येणारा काळ आहे हा एनडीएसाठी म्हणजे महायुतीसाठी फार महत्त्वाचा असणार आहे, कारण की ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीत तुमचा परफॉर्मन्स राहिला आहे तो सुधारण्यासाठी काही वेगळी रणनीती आखली जाते का? जातीय समीकरणं आखली जातात का? काही विधानसभा डोळ्यासमोर ठेवून काही ही निवड झाली? विभागीय स्तरावर चर्चा करणार आहोत, विधानसभा स्तरावर चर्चा करणार आहोत, संघटना स्तरावर चर्चा करणार आहोत आणि यातून ज्या गोष्टी पुढे येतील त्या उणिवा दूर करत पुन्हा एकदा महायुतीचं म्हणजेच जनतेचं सरकार बसावं आणि परिवारवाद करणारे पक्ष आज मतदारांना मायावी रूप घेऊन फसवण्यामध्ये यशस्वी झाले. पण विधानसभेत हे मायावी रूप संविधान बदलणार आहे किंवा आरक्षण हटवणार आहे, घरकुल योजना बंद होणार आहे, हे मायावी रूप टिकणार नाही हा विश्वास आहे. बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, न्यू दिल्ली.